वेलकम टू न्यू व्लॉग गाइज। आज आपल्यासोबत आहे टोयोटा इनोवा क्रिस्टा। आज या गाडीला एकूण 8 वर्षे पूर्ण झालेली आहेत। तब्बल 2,70,000 किलोमीटर आमची गाडी चाललेली आहे। या गाडीसोबत आमच्या बरेच सारे एक्सपिरियन्सेस आहेत, बऱ्याच साऱ्या आठवणी आहेत। तर चला आज जाणून घेऊयात टोयोटा इनोवा क्रिस्टाचा एक्सपिरियन्स 8 वर्षाचा। हा आहे इनोवा क्रिस्टाचा 2.4 ZX डिझेल मॉडेल। ही गाडी 2016 मध्ये लॉन्च झालेली होती। हा एक एमईव्ही स्ट्रक्चरमध्ये असलेली गाडी आहे, ज्याचा एक्सटेरियर एकदम मस्क्युलर येतो व रोड प्रेझेन्स एकदम उत्तम येतो। सगळ्यात पहिला पाहूया टोयोटाचं इंजन। लेट्स गो। याला हायड्रोलिक येत नाही, त्यामुळे तुम्हाला असं हेच लावावं लागतं। याचा आवाज, इंजनचा आवाज ऐकूया। टोयोटाचा एकदम रिलायबल असलेलं इंजन आहे। आता एकूण 2,70,000 किलोमीटर झालेलं या इंजनसाठी हा एक वॉर्मअपच आहे। 147 bhp पॉवर देणारं हे इंजन अजूनही विश्वासार्ह आहे। आजपर्यंत याने कधीही कुठला प्रॉब्लेम येऊ दिलेला नाही। आता गाडीचा आपण इंटेरियर पाहूयात। गाडीमध्ये लेदर सीट्स येतात व याच्या डॅशबोर्डला हार्ड प्लास्टिक येतं। गाडी घेतल्यापासून आम्ही लेदर सीट्स काय बदललेले नाहीत, अजून आहे तसेच आहेत। गाडीची जी टेक्नॉलॉजी आहे ही सर्वसाधारण आहे एकदम। त्यांनी काही जुन्या जनरेशन पासून गाडीच्या टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल केले नाही। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे टोयोटा त्यांच्या रिलायबिलिटीसाठी फेमस आहे, ना की त्याच्या टेक्नॉलॉजी आणि फीचर्ससाठी। गाडीचे जे ड्रायव्हिंग सीट आहे हे खूप कम्फर्टेबल आहे। लॉंग ड्राईव्हला याला काहीच प्रॉब्लेम येत नाही। आम्ही एका दिवसात 1,500-2,000 किलोमीटर ड्रायव्हिंग कव्हर केलेले आहे। याला 3 वे इलेक्ट्रॉनिकल ॲडजस्टेबल मूव्हिंग येतात, त्याच्यामध्ये तुम्ही गाडी तुमच्या ह्याच्यासाठी ॲडजस्ट करू शकता। याला हाईट रूमही जादा आहे ड्रायव्हिंगसाठी। माझी हाईट 6.25 फूट असेल काहीतरी, तरीसुद्धा मला ड्रायव्हिंगला काही प्रॉब्लेम येत नाही। याची जी विंडो आहे वन टॅपमध्ये ही डाऊन जाते व एकदा अप केल्याने ते परत वर येते। ही एक 6 सीटर क्रिस्टा असल्यामुळे याच्या मिड रोला 2 कॅप्टन सीट येतात। आपण बघू शकता लेगरूम ही एकदम परफेक्ट आहे व अंडर थाय सपोर्टही चांगला आहे। हेडस्पेस जर बघितला तर माझ्या हाईट प्रमाणे मी इथं आरामशीर बसू शकतो, त्यामुळे लॉंग रूटला माझ्यासारखा हाईट असलेला व्यक्ती इथं बसला तरी काही अडचण येत नाही। इन द लास्ट आपण बघणार आहे इनोवा क्रिस्टाचा बूट स्पेस। हा एक 300 लिटरचा बूट स्पेस आहे, जो सीट रिक्लाइन केलं की अजून एक्सटेंड होतो। सीट रिक्लाइन खूप सोपं आहे ॲक्च्युली इनोवा क्रिस्टामध्ये। तुम्हाला जस्ट हे पुल करावं लागतं आणि डन। सीट रिक्लाइन केल्यावरती याचा बूट स्पेस एक्सटेंड होतो व यामध्ये तुम्ही आरामशीर 6 ते 7 बॅग्स ठेवू शकता। चला तर आपण बघूया आता क्रिस्टाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स। टोयोटाच्या गाड्यांचा जो स्टार्टिंग साऊंड आहे ना, तो खूप भारी आहे। लेट्स गो। ग्राउंड क्लिअरन्स ज्यादा असल्यामुळे ऑफरोडला ही गाडी एकदम परफेक्ट चालते। अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मायलेज आणि मेंटेनन्स। 2.4 लिटर इंजन असूनही या गाडीने आम्हाला चांगलं मायलेज दिलेलं आहे। लॉंग ड्राईव्हमध्ये आम्हाला सुमारे 13 ते 14 किलोमीटर पर लिटर। तसेच मेंटेनन्सचा खर्च देखील फार जास्त नाही। रुटीन सर्व्हिसिंग सोडल्यास मोठ्या दुरुस्तीची क्वचितच गरज पडली आहे। आणि ही गाडी घेऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहोत, सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून गोव्याच्या समुद्र किनारीपर्यंत। सुरक्षिततेच्या बाबतीत इनोवा क्रिस्टाने खूप चांगली कामगिरी केली आहे। या गाडीत मिळणाऱ्या एअर बॅग्स, ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारख्या फीचर्समुळे ड्रायव्हिंग करताना एक विश्वास असतो। इतक्या वर्षांच्या वापरातही या गाडीची रिलायबिलिटी जबरदस्त आहे। तर हा होता आपला इनोवा क्रिस्टाचा एक्सपिरियन्स बद्दलचा रिव्ह्यू। अशाच प्रकारचे गाड्यांवरती व्लॉग आपण या पेजवरती नक्कीच टाकत जाऊ। थँक्स फॉर वॉचिंग। बी अ डिझेल हेड।